आणि कंपल्सरी 12वा खेळाडू पाहिजे. कंपल्सरी. There is no option. You have to send your 12th man. BMC Panthers. This is the sixth match is going to play between the two teams, Gondwana versus BMC Panthers. 12वा खेळाडू पाठीमागे येऊन बसा, लक्षात असू द्या. समोरची जागा पूर्ण खाली करा. तर पहिली मॅच आपण बघितली टिटवाळा वॉरियर्स विपक्ष फिट इंडिया. टिटवाळा वॉरियर्स संघ जिंकला. दुसरी मॅच एमसीजीएम फायटर संघाला पराभूत केलं सप्तशृंगी संघाने. तिसरी मॅच दुनियादारी पराभूत झाली, जिल्हा परिषद शहापूरने बाजी मारली. चौथी मॅच मुंबई सुपर किंग्स एमआय बाजी मारली. आणि पाचव्या मॅच मध्ये दुनियादारी एनएक्स संघाने आपली छाप पार पाडली. आणि शेवटी दोन दुनियादारीला जो कमतरता होती ती त्यांनी पूर्ण केली. आता बीएमसी पॅन्थर्स विपक्ष गोंडवाना. पंच मॅचला सुरुवात करायची. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळेल बीएमसी पॅन्थर संघाकडनं नॉन स्ट्रायकिंग एंडला अविनाश आणि स्ट्रायकिंग एंडला वाक्सर. हो, पहिला चेंडू आपण बघू शकतो इथे मिडल ऑफ द लेन गुड लेनला ठेवला होता. गोलंदाजी मार्कवर जितू सरांच्या माध्यमातून अविनाश शांतीलाल साठी ही लाईन खूप चांगली पाहायला मिळाली. अवे फ्रॉम द बॉडी मिडल ऑफ द लेंथ आणि थोडस टर्न करत असताना अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंप. चांगला चेंडू त्यावेळेस ऑन साईडला टर्न केला. गॅप आहे भरपूर, वेगाने चेंडू निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जमिनीला गुदगुल्या करत आलाय. चौकार. थोडीशी लाईन, थोडीशी लेंथ, थोडीशी टप्पा अचूक नसल्यामुळे अचूकतेचं माहेरघर इथे पाहायला नाही मिळालं. गोलंदाज जितूच्या माध्यमातून आणि बॅट्समनने मिळालेली थोडीशी संधी आणि त्यांनी संधीचं सोनं केलं. असं म्हणतात की चकाकतं ते सोनं नसतं. ऑल क्लिचर्स आर नॉट गोल्ड. चकाकतं ते सोनं नसतं. उन्हाच्या दाहकतेमध्ये गोरेसर जसे गोरे गोरे होत चाललेत तसे इथे तुम्ही देखील सेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. चेंडू निघून गेला. लंगा सीमारेषेच्या बाहेर. 4-6 might be what will be the decision and umpire signal will be the 4 runs. चौकार. तर तृतीय पारितोषिक आम्हाला दुनिया हे उपस्थित झाले तेजस डोंगरे यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. त्यांचे स्नेही, त्यांचे बंधू, त्यांचे जवळचे निकटवर्ती त्यांच्या माध्यमातून इथे आपण बघू शकतो. आम्हाला इथे ट्रॉफी, भव्य दिव्य ट्रॉफी प्राप्त झाले. ते इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही करतोय. दुनियादारी शिक्षक चषक 2024च्या माध्यमातून या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संघटनेच्या माध्यमातून मैत्रीची दुसरी दुनिया आणि त्या दुनियेमधील एकच वार, त्याचं नाव आहे दुनियादारी. अभेद्य न तुटणारी यारी, त्याचं नाव आहे दुनियादारी. हो, छोट्या बॅकलिंगने प्लेसमेंट करायला गेले. विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी झाली मिस फिल्डिंग, फंबलिंग झाली. पाठीमागचा विकेट किपरच्या पाठीमागचा क्षेत्ररक्षक जणू मला वाटतं सकाळी उठून आताच आलेला असावा, या पद्धतीने फिल्डिंग करत होते. प्रॅक्टिस आज किशोर पवार सरांच्या माध्यमातून विकेट किपिंग मध्ये जी जंप पाहायला मिळाली, महेंद्रसिंग धोनीची मला आठवण झाली. यावर्षी खेळण्यात पुढच्या वर्षी नक्की असतील 40 प्लसच्या क्रिकेटमध्ये. हो, स्लॉग स्वीप, स्पीड मिळवतो बॅट, स्विंग करत असताना शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावर उडवत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. चौकार. विदर्भ क्रिकेट क्लब संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षाच्या समोर आपण यायचं आहे लगेच. या विदर्भ क्रिकेट क्लब
16 धावा. तर गोलंदाजी मार्ग आले गोविंद सर. पहिलं षटक जितूने हाताळलं, दुसरं षटक गोविंद हाताळतायत आणि बॅटिंग मार्ग आपल्याला पाहायला मिळतील अविनाश. तर श्वान पथक देखील इथे येऊन गेलेलं आहे. श्वान पथकांनी चाचणी केली, चाचपणी पण केली. तर सुरक्षित आहेत, सगळं वातावरण सुरक्षित आहे. चौबाजूने बिल्डिंग आहे, बाजूला भव्य दिव्य मैदानाच्या बाजूला पोलीस स्टेशन पण आहे. त्याच्यामुळे सुरक्षिततेची हमी पूर्ण घेतलेली आहे. और पिच होता ड्राईव्ह करतायत, परफेक्ट ड्राईव्ह पाहायला मिळाली. स्ट्रेट ड्राईव्ह ऑन द ग्राउंड अलॉंग दी कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झाला, लॉंग क्षेत्रामध्ये एक मिळाली. गोविंद सर खूप सुंदर षटक हाताळतायत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना धाबा झाल्या धावफलकावर 16-17. तुम्ही लिहा ना मग. एमसीजीएम फायटर्स संघाचे कर्णधार एमसीजीएम फायटर्स बॉलिंग करताना टोपी बोला 2 टोपी काढ, टोपी घालायची कशाला. 17 धावा. ओ टॅप केला या ठिकाणी. कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरनं हा निघालाय. बॅकअपला होते, त्याच्यामुळे इथे 2 धावा वाचल्या. तर परिस्थिती फार गंभीर. तिथे कोणाला तरी खंबीर राहावं लागणार आहे, कारण गंभीर सारखे खेळाडूच मला वाटतं मॅच विनर असतात. 2011, 2007 यामध्ये गंभीर खूप चांगला खेळला होता. तुम्हाला दुनियादारीमध्ये खेळायचं असेल तर चांगलं खेळावं लागेल. इथे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक खाली येऊ शकले नाहीयेत आणि चेंडू त्यांना दोघांना बीट करून सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू गेला सीमारेषा पार, आलाय चौकार. या 4 धाब्यांनी धावसंख्या फलक पोहोचलं 23 या धावसंख्या फलकावर. खूप जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळते गोंडवाना या टीमची. बीएमसी पॅन्थर संघाची अवस्था धावा रोखण्यावर. लक्षात असू द्या, इथे असणारी जेवढ्या टीम्स आहेत, पराभूत झालेल्या टीमने जायचं नाहीये जेवण केल्याशिवाय, कारण भोजनाचा पूर्ण व्यवस्था दुनियादारी या मंडळाने केलेली आहे. तुम्ही भोजन करा पराभूत होणारी टीमने, आणि भोजन केल्यानंतर तुम्ही सुरक्षित घरी जायला हरकत नाहीये. तुमची प्रत्येकाची व्यवस्था इथे केलेली आहे. मंडळ इथे समृद्ध आहेत, तुम्ही पण समृद्धच आहात, परंतु मंडळाचा मान राखून तुम्ही इथे भोजनाचा आस्वाद घ्या आणि तदनंतर तुम्ही निघा. बरोबर ना. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, ही प्रेमाची तुम्हाला सांगणं आहे.
विनवणी आहे, विनंती आहे, आळवणी आहे की आपण भोजन केल्याशिवाय जाऊ नये. तुम्हाला बिर्याणीची व्यवस्था केलेली आहे. हो, ऑन साइडला यावेळेस टर्न केलाय. बॅकफुटला आणलं होतं गोलंदाजाने बॅट्समनला आणि काय गादर केलाय त्या ठिकाणी गोविंद सरांनी. गोविंद हा? गोविंद सरांनी अप्रतिम गॅदरिंग केली. जसं एखाद्या स्नेह संमेलनामध्ये सादरीकरण होतं तसं ही गॅदरिंग होती. एक कलेक्शन होतं. अप्रतिम कलेक्शन पाहायला मिळालं. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकामध्ये धावा लागल्या 24. गोंडवाना या टीमच्या दोन्ही बॅट्समन शांतीलाल ज्यावेळेस परतले होते त्यानंतर अविनाश आणि रोहितची जबाबदारी आता वाढली. शांतीलाल सरांच्या माध्यमातून 4 चौकार लागले गेले. 4 चौकार ते 16 धावा. त्यानंतर आपण एकत्रित बघितलं तर त्यांच्या धावा धावसंख्या फलकावर आहेत 24. त्यापैकी एकट्या 22 धावा या शांतीलाल सरांच्या माध्यमातून लागल्या गेल्या. तर शांतीचे उपासकच आहेत ते. त्या पद्धतीने आतापर्यंत खूप सुंदर धावसंख्येला त्यांनी आकार दिलाय. 24 धावा धावफलकावर अंतिम षटक आहे. 3-3 ओव्हरची मॅच आहे आणि एकंदरीत 16 टीम्स इथे पार्टिसिपेट झाल्यात. 16 टीम्स मध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर खूप सुंदर सुंदर टीमने पार्टिसिपेशन केलं होतं. फिट इंडिया पराभूत झाली. एमसीजीएम फायटर्स 11 सगळं पराभूत झालं. दुनियादारी 11 पराभूत झाली. दुनियादारी 40 प्लसही पराभूत झाली. परंतु एनएक्स राहिली, टिकली. एनएक्स टिकली, टिकून राहिली अजूनपर्यंत. हो, टॅप केलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू लॉंग दी कार्पेट ट्रॅव्हल होतोय. तिथून आले थ्रो देखील पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने 2-2चं रूपांतर 3 मध्ये होणार नाहीये. कारण अविनाश आणि रोहित हे एकमेकांना समजून घेत असताना शॉर्ट पिच डाऊन साइडला टर्न केलाय. स्कोअर होते विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गोविंद सर आले आणि गोविंद सरांचं कलेक्शनच वेगळं आहे. थ्रो देखील अप्रतिम. विकेट किपरने थोडा उशीर केला, थोडा उशीर केला. अशोक मामांचा एक उन्हाळ दिवस तसा एक शिक्षकांचा एक दिवस. त्या शिक्षकाचं निमित्त म्हणजे दुनियादारी चषक 2024 हे पाहायला मिळतंय. हो, रिव्हर्स खेळायला गेले. बीट होत आहेत. व्हाईट बॉल असेल अवांतर स्वरूपामध्ये एक धाव रूपांतर होणार समांतर रेषेमध्ये. 29 लागल्या गेल्या. लक्षात असू द्या, तुम्हाला बस डेपोच्या बाजूला व्यवस्था केलेली आहे जेवणाची. इथून तुम्ही कॅरी करा आणि तिथे जाऊन जेवा. स्वच्छतेच्या दृष्टीने ते चांगलं आहे. कारण मैदान सुशोभीकरणासाठी देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष दिलंय. त्यामुळे इथे आपण कोणी घाण करू नये. इथे कोणत्याही प्रकारची विष्ठा करू नये किंबहुना वेस्टेज जे काही रॅपर्स असतील ते टाकू नये. अशा पद्धतीने तुम्ही तिथे जाऊन ती व्यवस्था करावी. ही मंडळाचं आयोजक कर्त्याची विनंती आहे प्रत्येकाला. कळकळीची विनंती. 34 लागल्या 34. 34 धावा धावसंख्या फलकावर आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 34 धावा धावसंख्या फलकावर इथे लागलेल्या आहेत. हो, मिस टायमिंग आहे. विकेट किपर चेंडूच्या खाली पोहोचले आणि पोहोचले परंतु कॅच घेण्यामध्ये अपयशी ठरले. त्यांना वाटलं हातामध्ये कॅच पडली परंतु त्यांच्या समोर कॅच पडली.
कधी कधी चष्मा घालणं हे नेहमी चांगलं असतं. समोरच्यालाही कळत नाही की आमच्याकडे पाहतोय आणि चेंडूलाही कळतं की चला आमच्यापर्यंत बघतोय. इथे विकेट किपरच्या माध्यमातून झालेली चूक परिणामी सोपी कॅच ड्रॉप झाली. विकेट किपरच्या डोळ्यावर प्रकाश आला आणि परिणामी ही कॅच ड्रॉप झाली. हो, गॅदर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. चेंडूची लाईन देखील चांगली होती. ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी बॅट्समनला जागेवरूनच रोखलं. षटक क्रमांक 3 संपन्न झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या 35. जिंकण्यासाठी कराव्या लागतील बीएमसी पॅन्थर संघाला 36 गोंडवाना टीमच्या समोर. विदर्भ क्रिकेट क्लब संघाचे कर्णधार आलेले आहेत का? खरे सर आलेत का? बरं. आणि एमसीजीएम फायटर संघाचे कर्णधार आलेले आहेत का? आलेत का? ओके. हॅलो हॅलो. विदर्भ वर्सेस एमसीजीएम फायटर्स. शिवाजी सर आणि कोणाचं नाव? विदर्भ, हा खरे सर. तर टॉस करतायत पवार सर. हेड इज द कॉल अँड टेल्स. विदर्भ क्रिकेट क्लब यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली, त्यांनी टॉस जिंकलेला आहे. तर तुम्ही फिल्डिंग का घेतलेली हे सांगू शकाल? टार्गेट बघायचं आहे आणि आमच्याकडे चेस करणारे बॅट्समॅन आहेत, त्यामुळे आम्ही बॉलिंग हे आवडली आहे. त्यानंतर तुम्हाला बॅटिंग तुम्ही कशा प्रकारे सुद्धा आता बॅटिंग करणार? टॉस विन झाल्यावर आम्ही बॅटिंगच करणार होतो. जे आम्हाला अपेक्षित आहे तेच मिळाले. थँक्यू खरे सर. हॅलो. Vidarbha Cricket Club, they won the toss and they elected to field. तर आता सध्याचा हा सामना गोंडवाना वर्सेस बीएमसी पॅन्थर्स. तर 36 रनांची गरज आहे बीएमसी पॅन्थर्सला. गोंडवाना संघाने जवळजवळ 35 रन मारलेले आहेत 3 ओव्हरमध्ये. तर 18 चेंडूमध्ये 36 धावा. अशा प्रकारे बोला 12च्या रनरेटने तुम्हाला बाराच्या सरासरीने धावा करायच्या आहेत. तर गोंडवाना संघाला मी विनंती करेन की त्यांनी लगेचच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण की आपणही उन्हामध्ये उभे आहात. त्यामुळे जास्तीत जास्त उन्हाचा आस्वाद न घेता आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. त्याचप्रमाणे बीएमसी पॅन्थर संघाने सुद्धा आपले 2 फलंदाज पाचारण करायचंय. बीएमसी पॅन्थर्स, आर यू रेडी?
चला लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा आहे. चला बॅट्समन, स्ट्रायकर्स, नॉन स्ट्रायकर्स, अदरवाईज माहिती आहे ना आपल्याला बांगलादेशच्या खेळाडूंनी श्रीलंकेच्या खेळाडूला बॅटिंगसाठी लेट झाल्यामुळे आउट दिलेला. त्यामुळे या ठिकाणी अंपायर्स तुम्हाला दोघांना सुद्धा आउट देऊ शकतात. त्यांच्याकडे तशी गोंडवाना 12वा खेळाडू. बॉलर्स शांतीलाल, नवीन आणि नॉन स्ट्रायकर एंडला गोविंद. बघूयात 12च्या सरासरीने आपल्याला धावसंख्या बनवायची आहे. बॉलिंग मार्कसाठी जात आहेत ते म्हणजे शांतीलाल. अतिशय शांत डोक्याने आणि किचून असा मारा करावा लागणार आहे. पॉवर प्ले मध्ये फक्त 2च प्लेयर आपल्याला बाहेर मिळतील. त्यामुळे शॉर्ट पिच गोलंदाजी इथे चालून जमणार नाही. कारण काही शॉर्ट पिच गोलंदाजीवर तुम्ही आरामात एखादा पूल किंवा ऑफ कट आरामामध्ये खेळू शकता. अतिशय छोटा असा रनअप आणि पहिली ही पॉवर प्लेची ओव्हर. पहिला चेंडू शांतीलाल, अतिशय सुंदर असा टिचून अशी गोलंदाजी, थोडासा यॉर्करचा मारा. आणि नवीन यांना थोडस समजलं नाहीये हा चेंडू. सुंदर असा त्याच टप्प्यावरती एकाच टप्प्यावरती मारा होतोय. थोडासा हाफ पिच असा बॉल, त्यामुळे 2 चेंडू मध्ये 1 धाव. अतिशय टिचून असा मारा करतायत ते म्हणजे शांतीलाल. अतिशय शांत डोक्याने आणि संयमी, कुठल्याही प्रकारची घाई नाहीये. बघूयात पुढचा चेंडू. अतिशय सुंदर असा यॉर्कर आणि एकदम बुंध्यात मध्ये टाकलेला पायाच्या दिशेने. त्यामुळे गोविंद यांना थोडस काहीच कळलं नाहीये. त्यानंतर लगेच चौथा चेंडू घेऊन येत आहेत शांतीलाल. 2 धावा, टोटल धावा झालेल्या त्या 2. सुंदर असा टोलवला हा बहुतेक सीमा पार, बेधडक बेधुंद असा चौकार. 4 चेंडू बाकी. 4 चेंडू मध्ये 6 धावा. सुंदर अशी गोलंदाजी. बहुतेक ही कडा घेतलेली बॅटची आणि सुंदर अशी पायाने हाडून अशा प्रकारे फिल्डिंग केलेली. आपल्या सुद्धा दुनियादारीच्या प्लेयर्सनी बघा अशा पद्धतीने आपण पायाने आडून सुद्धा फिल्डिंग करू शकतो. तर पाणी अडवा पाणी जिरवा, तसं पायाने अडवा आणि धावा वाचवा. शेवटचा चेंडू दरम्यान सुंदर असा चेंडू. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली ती 7 एका षटकाच्या समाप्तीनंतर. दुनियादारी NX या संघाचं सुद्धा या मॅच वरती लक्ष असेल, कारण की यामध्ये जो जिंकून येणार त्यांच्यासोबत त्यांची मॅच असणार आहे.
बॉलरचं नाव येलो टोपी. योगेश योगेश का? विनोद. विनोद विनोद मार्च वरती. दुसरं षटक सुंदर असा अतिशय स्लोअर पद्धतीने. कदाचित तुम्हाला 2 पावलं पुढे जाऊन षटकार खेचावं लागेल, कारण की धावा भरपूर आहेत. 36 धावा करायच्या आहेत. सुंदर असा टोलावेला बघूयात किती धावा होत आहेत या. अतिशय छान असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या झालेली आहे ती 8. 2 चेंडू 8. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकवण्याचा आणि बॅट्समन स्वतःहूनच त्यांनी आउट आहेत असं घोषित केलेलं आहे. अशा पद्धतीने गोविंद आउट झालेले आहेत. अतिशय छान मारा करतायत गोंडवानाचे. तीन चेंडू. नवीन बॅट्समन ईश्वर. चौथा चेंडू सुंदर असा. असं वाटतंय की बीएमसी पॅन्थर्सच्या लोकांनी एक प्रकारचे गुडघे टेकलेत असं आपण म्हणू शकतो. एक साईडच्या दिशेने भिरकावलेला बहुतेक हा सीमा पार. सुंदर असा चेंडू आणि पुन्हा एकदा विकेट. येस. अशा पद्धतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती फक्त 12. आता 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. 24. प्रत्येक चेंडू मध्ये चौकार. 12 झाली. बारा धावा टोटल. टोटल धावा पाहिजेत आता. एका षटकामध्ये 24 धावांची गरज आहे.
बॉलरचं नाव अविनाश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जवळ आपल्या किपरच्या हातामध्येच चेंडू हा सोपवलेला आहे. नवीन त्यानंतर नवीन खेळाडू नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे दिनेश. अशा पद्धतीने एकूण 6 चेंडू मध्ये 24 धावा असताना आता सध्या 5 चेंडू मध्ये 24 असं समीकरण आलेलं आहे. निर्धाव असा चेंडू. चार चार चेंडू मध्ये 4 षटकारांची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथ मध्ये त्यांनी टाकलेला हा चेंडू. गोंडवाना वॉरियर्स कदाचित NXT मॅच ही गोंडवाना वॉरियर्स सोबतच लागू शकते. आणि पुन्हा एकदा त्याच प्रयत्नामध्ये बॉलच्या मेरिटनुसार खेळा तर तुम्हाला बॅटला बॉल लागेल. बॉल कुठल्या पट्ट्यावर येतोय, कुठल्या टप्प्यावरती येतोय, कुठला एखादा आखूड टप्पा आहे की एखादा आपण शॉर्ट बॉल आहे की गुड लेंथ वरती आहे किंवा यॉर्कर आहे. अतिशय सुंदर असा शॉट.